नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. मागडे ते एक तुझं प्रती आहे, देसी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी. हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. तुगा म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची या संतासी निरवी. हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. विठ्ठल गोगस पारगाव येथे 90वा अखंड हरिनाम सप्ताह जो भगवान बाबांनी प्रारंभ केलेला आहे, त्याचं आज काल्याच्या आदल्या दिवशीचं कीर्तन आहे. आणि जो छोटासा संकल्प भगवान बाबांनी केला नारळी सप्ताहाचा, त्याचं रूप इतकं मोठं होईल हे मी गादीवर बसल्यावर सुद्धा मला वाटलं नाही. आणि त्यातल्या त्यात गोगस पारगावने एवढं मोठं काम केलं. म्हणून यावर्षी असं ठरवलं होतं की गाव मोठं आहेत, येणारे मोठे आहेत आणि जागेचा सुद्धा प्रश्न सुटला पाहिजे, म्हणून असा भव्य सप्ताह केला. गोगस पारगावांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे त्यांच्या नावाने का टाळी. ऊसतोड कामगाराचा सप्ताह आहे हो. जरा जरा मन मोकळेपणाने टाळी वाजवा. फार शिकलेल्या लोकांची मदत नाही आहे, फार श्रीमंत लोकांची मदत नाही आहे, पण साधूचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जो काही गोरगरिबाकडून अन्नदान, ज्ञानदान आणि संताचे शब्द पूर्ण करण्याकरता दिलं जातं ते अप्रतिम आहे. एक दीड अरे काय आहे आवाजाचं? आवाज येत नाही तुम्हाला? तुम्ही गप का बसले? सागर येतोय, आवाज येत नाही समोर. विठ्ठल टेन्शन घेऊ नको, तुला जेवढा वेळ लागेल. मशिनी गरम झालेत का माणसं पाहून? हा म्हणून मशीननी सांगितलंय आपल्याला. हॅलो, येतो का आवाज? आला ना? अरे असाच ठेव, त्याच्याबरोबर शिट्टी नको मारू. आपल्या परमार्थात ते पथ्य जरा शिट्टी मारू नये. विठ्ठल विठ्ठल. आणि हे आश्चर्य आहे की एका संतांनी केलेला संकल्प गोर गरिबातून पूर्ण व्हावा. 1-1.5 महिन्यापूर्वी कंधारमध्ये भगवान बाबांच्या मूर्तीची स्थापना होती. मोठं मंदिर बांधलंय कंधारला. आणि हे मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने सांगतो की अंतःकरण किती मोठं लागतं. आणि रस्त्याने मिरवणूक जात असताना सुया दाभण विकणारी जी बाई होती की जी 10-10 रुपयासाठी गावोगावी जाऊन गल्लोगल्ली जाऊन आपलं सुई वगैरे विकती, तिने पायावर येऊन पैसे टाकले हो. त्याला भगवान बाबाची गादी म्हणतात. पायावर येऊन म्हणजे पोटा पाण्यासाठी झटणारी स्त्री सुद्धा असं वाटतं तिला की आपण असं करावं. हे अंतःकरणाने मोठी माणसं आहेत. आणि जेवढी मोठी माणसं आहेत ना, ही श्रीमंती धनाने मोठी असतील, मनाने कोत्या म्हणायची. ते कधी असं वाटलं का तुम्हाला मुंबईने नारळ घेतलाय, बीडने घेतलाय, औरंगाबादने घेतला? आपले मंत्री लोक आलेले आहेत, त्यांना नाही म्हणत मी काही, पण एकजूट ज्याला म्हणतो आपण, एकत्रीकरण ज्याला म्हणतो, हे अशक्य आहे. ग्रामीण भागामध्ये शक्य आहेत. आणि अंतःकरणाने जी मोठी असणारी माणसं आहेत ना, तीच खऱ्या अर्थाने अजरामर होतात, श्रेष्ठ होतात. या अभंगामधलं जे तात्पर्य आहे ना, ते खूप मोठं आहे.
8 पिढ्याची परंपरा असणारे जगद्गुरू तुकोबाराय विश्वंभर बाबांनी, म्हणजे तुकोबारायांना 400 वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर 8 पिढ्या, म्हणजे विश्वंभर बाबांचं जे मूळ आहे ते ज्ञानोबरायापासून आहे. आणि विश्वंभर बाबांनी देहूतल्या मूर्ती बसवलेल्या आहेत. त्याचा जीर्णोद्धार 400 वर्षानंतर तुकोबारायांनी केला. आणि त्या 8 पिढ्यातली जी परंपरा आली, म्हणजे महाबळेश्वर जावळी खोऱ्यातले राहणारे विश्वंभर बाबा आणि काही व्यापारानिमित्ताने देहूमध्ये आले आणि मूर्ती बसवली विठ्ठलाची. ती अजूनही तीच मूर्ती आहे. म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांच्या अगोदर 8 पिढ्या आहेत. आणि विश्वंभर बाबांचा एक मुलगा युद्धामध्ये मारला गेला आणि एक मुलापासून संसार जो तुकोबारायापर्यंत आला. माझा अजून अर्थ नाही कळला तुम्हाला. ही संत आहे ना, दिसायला साधी असतात पण ही युद्ध करणारी असतात. यांच्या नादी लागलं तर वाटुळं होतं महाराज. संत परंपरा एवढी भयंकर आहे. कोणाचा इतिहास पाहतो. ज्ञानोबारांचा इतिहास मी काल ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. आपेगावचं घराणं होतं जे देवगिरीला संबंधित होतं. मराठवाड्याचे प्रमुख ज्ञानोबारांचे पंजोबा होते आणि ते युद्धामध्ये मारले गेले. म्हणून घरच्या लोकांनी असं ठरवलं की इथून पुढं आपल्याला राजकारण नको, आपल्या घरातलं कोणी एखादी व्यक्ती जाणं नको, म्हणून मुलाला काशीला शिकायला पाठवलं होतं. हे किती मोठा इतिहास आहे. रक्त मोठं लागतं. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या परंपरेतले जगद्गुरू तुकोबाराय आहेत. श्रीमंतीमध्ये वाढलेले आहेत. 2 लग्न जगद्गुरू तुकोबारायांचे झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा, प्रत्येक गावामध्ये 30-40 पोरे ज्यांना मुलगी देत नाहीत आणि तुकोबारायांची घरची श्रीमंती पाहून 2 लग्न झालेले आहेत. तुम्ही कल्पना करा ना की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून. मी अनेक वेळा सांगितलं की ज्यांचे लग्न होत नाहीत आत्ताच्या काळात, भगवानगडावर या, कीर्तनकार तरी व्हाल. समाजाचं काहीतरी कल्याण होईल. उगं कोणाच्या मागे फिरून आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा एक संतांच्या सेवेमध्ये जीवन गेलं पाहिजे आणि ते तुम्हाला श्रेष्ठ करतात. मोठ्या रक्ताची परंपरा आणि मोठं वैभव पाहिलेले जगद्गुरू तुकोबाराय. जेव्हा समाजाचा, लोकाचा, संसाराचा स्वभाव गळतो ते लोक त्याग करतात. विठ्ठल विठ्ठल. विचारवान माणसांना एकदाच ठेच खातात. पुन्हा ती चूक डबल करत नाही, नवीन चूक करत असतील पण एक चूक डबल करत नाहीत. आपले तर रोज बायको शिवाय देते, घर थोडं सोडतो आपण. किती महान आहेत आपण. एक चूकने रोज दुःख होतं जीवनामध्ये. कधी दुःखाचा वीट होत नाही, दुःखाची सवय होते. सलज्ज अंतकरण ज्या लोकांचं असतं ना, त्यांच्या जीवनामध्ये हे प्रश्न येत नाही. एकदा अपमान झाला पुन्हा त्या वस्तूकडे पाहत नाहीत. याला संत म्हणतात, याला जीवन म्हणतात. जर जगद्गुरू तुकोबारायांनी झालेला अपमान सहन केला असता, तुकोबाराय घडलेच नसते. अपमान पचवणं हे संताचं काम नाही. अपमानाचा बदला वेगळ्या पद्धतीने घेतात. विठ्ठल विठ्ठल. कसा घेतात ते सांगतो. संपूर्ण गाव जगद्गुरू तुकोबारायावर रागवलेलं होतं, पाटील सहित. आणि गावाच्या बाहेर काढावं अशी व्यवस्था गावातल्या गावगुंडांनी केली की एक संत आपल्या गावात राहू नये. ही जगद्गुरू तुकोबारायांचं जीवनचरित्र. आणि ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र जातीतून बाहेर काढलेलं आहे. 2 जीवनचरित्र आहेत. यांनी प्रांत आणि घर सोडलेलं नाही. हे इतके कठीण. ज्ञानोबाराय जिथं अपमान झाला, ज्या लोकांनी जातीतून बाहेर काढलं, तीच लोक 700 वर्षापासून आज आरती करतात. याला बदला म्हणतात. आणि तेच तुकोबाराय आज देहूतले माणसं म्हणतात आम्ही त्यांच्या वंशातले, ज्यांना बाहेर काढत होते. ही ताकद असली पाहिजे, जिद्द पाहिजे. आणि जिद्द नसणारी माणसं कुठंच सफल होत नाहीत. आणि जिद्दीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते, चमचागिरी नाही. शब्द लक्षात ठेवा. आपल्याला मोठं व्हायचं आहे, आपल्या अवतीभोवतीच्या श्रीमंतीला नाही. आणि अंतःकरण आणि बुद्धी जेव्हा आपण मोठी करतो तेव्हा प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि तुकोबारायांचे प्रयत्न किती उपवासी असतील जगद्गुरू तुकोबाराय. 15 दिवस जगद्गुरू तुकोबाराय स्वतः लिहितात उपवास केलेला आहेत.
अंतकरण शुद्धीसाठी जेवढं व्रत वैकल्य लागतं तेवढं तुकोबारायांनी केले आणि मग जाऊन त्यांच्या मुखातून शब्द अभंग रूपात आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि ते तुकोबाराय जो अभंग मी निवडलेला आहे हा एकच अभंग असा आहे बिना टाळ वाजवल्याचा म्हटला जातो. आज मी टाळ वाजवलेत ह्या लोकांनी, पण हा अभंगाचं वैशिष्ट्य आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर सप्ताहाची सांगता करायची असेल, भजनाची सांगता करायची असेल, सगळे अभंग टाळ वाजून म्हटले जातात. पण जो आजचा अभंग घेतलेला हा बिना टाळाचा अभंग आहे आणि शेवटचा अभंग आहे. का? देवाला ऐकू गेलं पाहिजे. टाळाच्या गजरामध्ये कदाचित एक दोन शब्द देवाचे हुकू शकतात, अशी ताकद पाहिजे बरं का. म्हणून देवाला टाळ सायलेन्स करून सगळं बंद करून देवाच्या कानापर्यंत आपली मागणी पोचली पाहिजे. तो हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. मागणी म्हणजे काही मागावं असं नाही. काही ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये ह्या गोष्टी सांगितल्यात. मागावं ज्या जगामध्ये असं काही नाही, फक्त संगत वाईट आहेत. तुम्ही जेवढे माझ्या समोर बसलेले आहेत ना सगळे सुंदर माणसं आहेत, तुमच्या हृदयात देव आहेत, पण तुम्ही ज्यांची संगत करताना त्यांच्यामुळं दुःख होतं. तुम्ही ज्यांच्या पदरी असता, अगदी चांगल्या भाषेत आहे का, ज्यांच्या पदरी असता, जे तुम्हाला सांभाळतात, ते पालक जर बुद्धिमान आणि हुशार असले ना सगळी मुलं आज आयएस झाली असती. घरात कळलं पाहिजे ना, घरातले लोकांना कळलं पाहिजे की जगात श्रेष्ठ काय आहेत, आणि ते जर सांभाळत गेले ना, अहो तुम्ही कोणताही माणूस सारखाच जन्माला आलेला, कोणताही माणूस सारखा आहे बुद्धीनं. लहानपणीपासून त्याला जर गाईडलाईन मिळाली ना तो झेप घेतो आकाशामध्ये. शिवाजी महाराज असू द्या, लहानपणीपासून जिजाऊनं स्वराज्याचं प्रशिक्षण दिलं होतं. मराठी कळली का? प्रशिक्षण दिलेलं होतं आणि त्या प्रशिक्षणातून मार्ग काढत काढत शिवाजी महाराज घडले. घरातून सांभाळणारा व्यक्ती चांगला पाहिजेत. आणि घरात जर दारूच्या भट्ट्या असल्या तर, घरात जर अखाद्य खाद्य असलं, बिड्या फुकणारा बाप असला, तो सांगतो जा जरा माझी पण पिटून आण, आणि पेटवायला जाता मध्येच दोन झुरके घेतो. तो बाप जर पीत असेल तर मला काय हरकत आहे का? आणि बापाला राग येतो, मी मोठा आहे, तोही म्हणतो कधी ना कधी तरी मी मोठा होणार आहे. ही माणसं पालक चांगले पाहिजेत, हा महत्त्वाचा विषय. पालक जर चांगले नसले ना तुमच्या अंतःकरणात बदल, मोठेपण म्हणजे काही कळत नाही ना तुम्हाला, गाईडलाईन कळत नाही, आणि तुम्ही अशांच्या संपर्कामध्ये आहात. चांगल्या ठिकाणी नोकरी निघाली, चांगल्या ठिकाणी माणसाची गरज असली, अहो शेजारचा माणूस सांगत नाही तुम्हाला विठ्ठल विठ्ठल, सांगतच नाही. शब्द आहे का? सांगतच नाहीत. जेवढे भारताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? जे आपल्याला कळतं ते सांगायचं नाही, चुकलेलं का असे ना. जे आपल्याला कळतं, मला अनुभव आहे या गोष्टीचा. विद्यार्थी अवस्थेमध्ये मी चांगला पखवाज वाजवत होतो, तुम्हाला माहीत नाही म्हणून बरं झालं. त्याच्यामुळे एका ठोक्यात पखवाज नीट होतो, कुठेही ठोका मारू नका. आणि त्या एका गावात गेल्यानंतर आमचा एक पोरगा जरा सेन्सिटिव्ह होता, त्याला जरासं काही केलं की राग यायचा. अशी मुलं असतात जगामध्ये, राग प्रत्येक वेळेस राग यायचं. मग आम्ही त्याला कीर्तन झाल्यानंतर चिडवलं, त्याला राग आला, तो झोपायला वृंदावनाकडे गेला. तुळशीचं वृंदावन असतं ना, आणि तिथं गार असतं ते पाणी वगैरे टाकल्यामुळं. रात्री 2 वाजता त्याला विंचूने डंक मारला आणि ते ओरडायला लागलं. तर आम्ही झोपलेले होतो, उठलो. त्याला एका गाव होतं, ते खेडेगाव. ते म्हणे महाराज औषधाची काय गरज नाही, आमच्या तर कसलंही किती विष लागू दे आम्ही उतरवणारा माणूस. नेलं त्याच्याकडे. आम्ही तार्किक माणसं, बुद्धिनिष्ठ माणसं, आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. पण जो ओरडणारा मुलगा होता तो शांत झाला, मग विश्वास ठेवावा लागला. काय त्याने असं 2-4 फूक मारले, राख लावली, तोंडात जे बडबडत होतं ते त्यालाही कळत नव्हतं, मलाही कळत नव्हतं. पण त्याला मंत्र म्हणतात जे कळत नाहीत. सकाळी उठल्यानंतर मला त्रास व्हायला लागला. यांनी विंचू तर खरा चावलाय ना, विष तर आतमध्ये गेलेलं आहे, तर ह्यालाही उतरवला कसा काय. सकाळी मी गेलो, तुमच्यासाठी बोलतोय बरं का मी, आपण कोणाच्या संपर्कात राहतोय ते कळावं म्हणून मी हा दृष्टांत सांगतोय.
मग त्याला जरा महाराज रात्री विंचू चावला, तुम्ही उतरवला वगैरे वगैरे, मग त्याची ती सिस्टम आहे ती भाव खायची. मग आपण कोण आहेत हे दाखवण्यासाठी तर सगळे आहे. जे वाटोळं होतं एखाद्या माणसाचं तो शायनिंगमध्येच वाटोळं होतं त्याचं. अरे मी म्हटलं पण सांग ना काय बोलला होता ते सांगितल्यानंतर आम्हाला कोण विचारणार. अख्ख्या गावामध्ये विंचू उतरवणारं मंत्र एकच. अहो आमच्या वारकरी संप्रदाया दुःखातून पार जाण्यासाठी मंत्र सांगितले ज्ञानेश्वरीत. आले मोठेपण कसं मिरवायचे ते ज्ञानोबाराय सांगतात, दुःखातून पार कसं जायचं ते ज्ञानोबाराय सांगतात. आणि पहिले ज्ञानोबाराय असे आहेत सगळ्या जातीतल्या लोकांना 700 वर्षापूर्वी सगळ्या जातीतल्या लोकांना शिष्य न बनवता संत बनवलं. ते ज्ञानोबाराय आहेत. संत बनवलं. हल्ली शिष्य बनवायची परंपरा आहे. मी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं जसं हॉटेलच्या चैन असतात, हॉस्पिटलचा आता चैन निघालेल्या आहेत, तसं आश्रमाच्या सुद्धा चैन निघालेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा असावी. मी एकाला विचारलं कसली शाखा, नाही आपला भारत आहे सगळीकडे आपलं शिष्य वगैरे असावेत. शिष्य करणारे गुरु जास्त आहेत, संत करणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि त्यांच्यामुळे भगवान बाबा संत झाले. त्याचा फोटो पाहा ना तुम्ही. वाचावी ज्ञानेश्वरी पुढं आहेत आणि गळ्यामध्ये सोन्याची समाधी घालून भगवान बाबांनी ठेवली ज्ञानेश्वरी. हे जीवन आहे, हे संतपण आहेत. म्हणजे संतपण देणारी माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. आणि त्यांच्या सहवासामुळे त्यांच्याच आशीर्वादामुळे भगवानगडाचं लावलेलं रोपटं 72 वर्षात एवढा मोठा जनसागर झाला. ही भगवान बाबांची दया आहे. मागे आवाज येतोय का? हात वर करा येत असेल तर. येतोय. झोपू नका बरं का. विठ्ठल विंचू उतरवणारे शब्द कोणी सांगत नाही आपल्याला, भवसागर पार करणारे सांगतात. त्या संताच्या सहवासात आपण आलं पाहिजे, त्यांनी आपला सांभाळ केला पाहिजे. हे अभंगाचं मर्म आहे, सिद्धांत आहे. कोणी सांभाळ केला पाहिजे, कोणाच्या सानिध्यामध्ये गेलं पाहिजे. सुख देणारा कोण आहे? संत आहेत. पण समस्या अशी आहेत, इथून पुढचा विषय जरा लक्ष देऊन ऐका. समस्या अशी आहेत, संत ही जात देवाचं न ऐकणारे. इथून खऱ्या या अभंगाला सुरुवात होते. संत जे आहेत ना ऐकतच नाही देवाचं. देवाला मोठेपण देतात पण देवाचं ऐकत नाहीत. हे अभंगाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही म्हणताल महाराज बसत नाही डोक्यामध्ये. आपला खूप वारकरी संप्रदायाचा इतिहास मोठा आहे. संतपण म्हणजे काय हे नामदेव महाराजाला कळत नव्हतं, म्हणून नामदेव महाराजाला देवानी माऊलीकडे पाठवलं. इतिहास फार मोठा आहे. आणि माऊलीकडे पंढरपूरचा वारकरी आल्याबरोबर निवृत्तीनाथ महाराज पाया पडले. आणि हे इतकं बेकार असतं ना पाया पडणं. हलकट माणसाच्या पाया पडलं की त्यालाही मोठं झाल्यासारखं वाटतं. पाया पडवून घेण्याचा अधिकार पाहिजेत. म्हणजे महाराज आता ते निवृत्तीनाथ महाराज होते, ते पाया पडले. त्यांना कोण विचारू शकतं का पाया पडले? निवृत्तीनाथ महाराज आहेत ते. हिंमत आहे कोणाची. आणि हे विशेष आहेत. निवृत्तीनाथ महाराज पाया पडल्याबरोबर माऊली पाया पडतात, काका पाया पडतात. पडत नाही ती फक्त मुक्ताबाई. कारण की हे तिघजण पाया पडले. हना ताट आहे. अजून मराठी कळली नाही तुम्हाला. ज्ञानेश्वरी अनुभवामृत 65 लिहिल्यानंतर नामदेव महाराज आलेले आहेत. आणि एवढे ग्रंथ ज्ञान सांगून ह्या अज्ञानाला अक्कल नाही, त्याचं नाव नामदेव महाराज आहे. काहीच माहीत नाही. देवाने सांगितलं संताला जा म्हणून आलो. सगळ्यांनी माझ्या पाया पडावं हा अधिकार आहे. आजही कीर्तनकार याच भावनेचे आहेत. काय काय कीर्तनकार ते एवढे कठीण आहे महाराज, दारुड्याचे पण पाया पडतात. मी म्हणलं का रे? विनम्रता. पंढरीच्या लोकांनाही ज्याला कीर्तन करता येत नाही ते कुठेही पाया पडतात, कुणालाही मान देतात. आणि मान का देतात? आपण मान दिला तर तो मान देईल, व्यवहारातला नियम आहेत. परमार्थात असं चालत नाही महाराज. माझा अर्थ लक्षात ठेवा. नामदेव महाराज देखील माऊलीकडे आले, पण माऊलीने ज्ञान दिलं नाही. हा महत्वाचा विषय. कच्चा ठेवला, परत पाठवला. देवानी पाठवलेल्या माणसाला संताकडे मान मिळत नसतो. विठ्ठल विठ्ठल. परत गेल्यानंतर
नामदेव महाराजांच्या बाबतीत भगवंताला अश्रू आले. अरे काय नामा, माऊली जवळ गेला आणि कोराच राहिलास तू, काहीतरी कर पण संताकडे जा. आता परंपरा पहा, माऊलीने स्वीकार केला नाही, माऊलीच्या शिष्याचं शिष्य व्हावं लागलं. विसोबा खेचर औंढे नागनाथला पाठवून. शंका, श्रद्धा आहे, देव बोलतो, संत ऐकत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि जर संतांनी स्वीकारलं ना ते संत देवाचंही ऐकत नाहीत. बसते डोक्यामध्ये सगळ्यांच्या. संतांनी स्वीकारलं कोणाचंच ऐकत नाहीत. मोठं राजकारण आहे जुनं. जेव्हा रावणाच्या लंकेला वेढा दिला वानरांनी, तर एक राजकारणाचा नियम आहे, गुप्तचर यंत्रणा असते, किती सैन्य आहेत, किती ताकद आहेत, किती क्षमता आहेत, कशी क्षमता आहे पाहायला पाहिजेत. म्हणून 2 जणांना पाठवलं, शुक आणि सारण, गुप्तचर. आता एक गुप्तचर वेश बदलून जातात हे तुम्हाला अजूनही कळालेलं नाही. तुमच्यातलेच असतात, तुमच्याप्रमाणेच बोलतात, तुमच्या धर्माचे होतात, पण अंतःकरण देशासाठी असतं हे गुप्तचर कळू देत नाहीत. हे 2 जण शुक आणि सारण माकडाचं रूप घेऊन गेले. मराठी नीट ऐका बरं का. माकडाचं रूप घेऊन गेले, पण हे मूळचे शिकलेले, जेवढे माकड होते अशिक्षित, हे रूप घेऊन गेले. माकडामध्ये जेव्हा फिरायला लागले ते सभ्यतेने फिरायला लागले ना. माकड कधीही सभ्य नसतं हे लक्षात ठेवा. 2-4 माकडाला संशय आला, इतकं शिकलेलं माकड आपले तर कोणतंच नाही. असं कसं काय? मग दुसरं माकड म्हणतं खरंच आहेत राव, लय सभ्य दिसतात, हे आपल्या जातीतले आहेत का नाहीत. मग आता त्यांची परीक्षा घेण्याची पद्धत वेगळी. ते बोले एक काम कर, जाऊन धडक मार, जर खेकसलं तर आपल्या जातीतलं. काय परीक्षा आहे? खेकसलं तर आपल्या जातीतलं, नाही खेकसलं तर ठोकायला सुरुवात कर, बाहेरून आलेले आहेत. मग ते 2 जण चालले, ते समोरून माकड आलं, त्यांनी धडक दिली एका माकडाला. आता सभ्य माणसाला जर धडक दिली तर सॉरी म्हणतच ना माणूस, सॉरी सॉरी लागला धडक. हे आपलं ते शिकलेलं रावणाच्या दरबारातलं सॉरी सॉरी असं काहीतरी म्हणलं असेल. आपण कल्पना कर, धडक दिल्यानंतर काहीच केलं नाही त्यांनी, काहीच केलं नाही म्हणलं तर माकडांना कळलं की आपले नाहीत. अशी पण जात असली पाहिजे बरं का. पंढरपूरला आमची गल्ली आहेत महाराज, ज्याच्यामध्ये आमची वाढ झाली. एका माणसाला इथं दगड लागला डोक्याला, आणि जो त्या गल्लीतला बॉस होता त्याच्याकडे तो वारकरी गेला. तो म्हणे महाराज तुमच्या पोराने दगड मारला. ते म्हणे शक्य नाही म्हणे. का? शक्यच नाही. जिद्दच सुरू झाली. ते म्हणे आमच्या पोराने मारला आणि डोळा गेला नाही, असं आजपर्यंत झालं नाही. आम्ही खानदानी गुंड आहोत, वर कसं काय लागला दगड? दुसऱ्या पार्टीतला असेल. काय आत्मविश्वास असतो या लोकांचा, अवघड आहे. जेव्हा यांना मारायला सुरुवात केली, आता ते सुख सारण पोटासाठी गुप्तचर झालेले, ते काय जीव देण्यासाठी थोडेच झालेले असतात. पकडलं त्यांना, पकडलं की तर ते सुग्रीव, मराठी कळली का, माकडांचा राजा. म्हणजे येड्यांना सांभाळण्याकरता मोठा वेडा असला तर जमतं, साधं जमत नाहीच. मग सुग्रीवनी पाहिलं, राजाकडेच नेणार ना. हे 2 गुप्तचर दिसतात म्हणे रावणाने पाठवलेत. सुग्रीव मारून टाका, मारून टाका म्हणल्यानंतर धाय मोकळून रडायला लागले होते. शुक आणि सारण. हनुमंतराय आले, काय झालं? म्हणजे रावणाने पाठवलेत. ठीक आहे माझ्याकडे सोडा. राजाने सांगितलं मारून टाका. हनुमंतराय म्हणतात माझ्याकडे सोडा त्याला, मी बघतो काय करायचं. दोघांना घेतलं, हात फिरवलं. काय झालं रे? काय नाही, आम्ही तुमची सगळी तपासणी करायला आलो होतो. हरकत नाही, गुप्तचराचं काम आहेत, गुप्तचराला मारू नये असा नियम आहेत. मी पण तुमच्याकडे येऊन गेलेलो आहेत, आपण एकाच. काय हनुमंताची भाषा आहे बघा. सुग्रीव ऐकायला तयार नाही. सुग्रीव म्हणला मी याला मारणार. ते म्हणे आता असं आहे, आपल्या आपल्यात भांडण नको, आपण सगळे युद्ध रामासाठी करतो, आपण रामाकडे नेऊ. रामाला विचारलं,
राम म्हणले आमचं काय विचारताय, हनुमंत काय म्हणतात, हनुमंत म्हणले याला सोडून द्या. सुग्रीव म्हणले असं कसं काय सोडून द्या, गुप्तचर आहेत ते. ठीक आहे, नीट ऐका, देव म्हणतायत, संत म्हणतील त्याप्रमाणे आम्ही वागू, याला भगवान बाबा म्हणतात. डोंगर दऱ्या खोऱ्यातल्या लोकांनी एवढा मोठा सप्ताह करावा, हे काही साधी ताकद आहे का महाराज? वामन भाऊ असो, भगवान बाबा असो, मोठ्या शक्त्या मिळाल्यामुळं तुम्ही सुधारले. जर हे नसते ना, हा सप्ताह झाला नसता. याच्या जागी हनुमंताने सांगितलं, देवाचं सुद्धा कोणी ऐकलं नाही. हनुमंताने सांगितलं सोडून द्या, सोडून दिलं. मराठी कळाली नाही अजून. सोडून दिल्यानंतर जीव वाचला म्हणून गेले. शुक आणि सारंग आपसमध्ये चर्चा करतायत, आपल्याला हनुमंताने वाचवलंय, आपण आज जगलो नसतो, आपल्याला हनुमंताचं काम करणं गरजेचं आहे. येत्या 10-12 दिवसात कोण कुणाचं काम करील मला माहीत नाही. कोण सुख सारण असतील, कुणाच्या बाजूने राहतील आणि कुणाला मत दाखवा, काही सांगता येत नाही. पुरे जुनी परंपरा आहे आपली. मग कसं काम करायचं? रावणाला जर कळलं आपण फुटलो, कसं जमायचंय? काही नाही, आपली टेक्निक आहे. हुशार आहेत ते लोक रावणाचे. म्हणजे आपण आपल्या पद्धतीने रावणाचं हनुमंताचं काम करू. हे गेले. रावणाने विचारलं कोणाची ताकद जास्त आहे? बघा सेना किती होती, कोणाची ताकद जास्त आहे? हे दोघं जण म्हणतात मला माहीत नाही म्हणे कोणाची ताकद जास्त आहे, पण सगळ्यात कमी ताकद जे लंका जाळून गेलं हनुमंत, त्याची सगळ्यात कमी ताकद आहे. बाकीची सांगता येणार. कोणाचं काम केलं? धैर्य खचलं. विठाला विठाला. हे संत आहेत महाराज, जे कोणाकडूनही होणार नाहीत ते काम करून घेतात महाराज. कालच्या प्रवचनामध्ये बोललो, ज्यांना रेडा बोलवलं हे मान्य नाही, त्यांनी किमान आळ्याला जावं. त्या रेड्याने कुठं जावं? आळ्याला जा. का आळ्याला जावं? नसेल रेडा बोललात, नसेल तुझा विश्वास, पण रेड्याचं मंदिर पूर्ण भारतात, महाराष्ट्रात असावं का? माऊलीच्या संगतीतला रेडा आहे, तो अभंग आहे हा. विठ्ठला विठ्ठला. माऊलीच्या संगतीतल्या रेड्याची समाधी आणि त्याची पूजा माणसं करतात, हा संतांचा अधिकार आहे. ही संतांची ताकद आहे. कुठे जाऊन बघा बरं तुम्ही, तुम्हाला विश्वास असो नाही तर नसो, तुमचा विषय आहे. आणि आपल्याला संशय सोडून येतच काय हो? मला म्हणे महाराज भिंत चालवली नाही. म्हटलं भिंतीवर डोकं का पडतो? ज्ञानेश्वरी रापट, एखादी ओवी तरी कळेल. अरे चमत्कार हा त्या काळातला विषय आहे, आजचा चमत्कार ज्ञानेश्वरी, आणि त्या ज्ञानेश्वरीत स्वीकारलं पाहिजे. हे अवघड आहे. दुःखाचं मूळ सूत्र आहे, संतांनी स्वीकारावं. देवाकडे जरी तुम्ही गेलात, नाही स्वीकारत संत. म्हणून सगळे अभंग तपासा तुम्ही. सगळ्यात अवघड बाब संतांची. सगळ्या अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना करी, देवा तू भेट नाही तर नको भेटू, पण मला संताकडे ठेव. पहिल्या चरणाचा मागणी ते तुझ प्रती आहे, मागणी ते तुझ प्रती आहे, देशील तरी पायी पांडुरंगा, पांडुरंगा देशील तरी पायी पांडुरंगा. मागणी प्रति आहे, मागणी ते तुझ प्रति आहे, तुझ प्रति मागणी ते तुझ प्रति आहे, मागणी ते
ऐकत नाही म्हणून देवाला आव्हान देणारा अभंग आहे हा. देवा, खूप दिवसापासून तू मागे लागलेला आहे, माझं म्हणणं ऐक. माग माग म्हणून मागे लागलाय तर मागणे ते एक, 10-5 मागणं नाही बरं का, लिस्ट नाही आहेत. आता नवीनच फॅट सुरू झालं, बकेट लिस्ट. किती मागायचं अक्कलच नाही आहेत. आणि त्या लिस्टच्या मागं तारुण्य खर्च करायचं. आणि त्या वस्तू मिळाल्या, भौतिक पदार्थ मिळालं म्हणून चैतन्याला काही फरक पडतो अशातला काही भाग नाहीत. चैतन्यच महाराज. चित्ताचं चैतन्य करण्यासाठी आपला जन्म आहे, भौतिक पदार्थासाठी काय जन्म आहे आपला. म्हणून कधीही लक्षात ठेवा, संगत महत्त्वाची आहेत. आणि देव ऐकत नाही म्हणून एक एक शब्द जो आहे ना, रहस्य एकच आहेत, पण असं फिरवलंय जगद्गुरु तुकोबारायांनी, आव्हान दिले, मागणे ते एक. विशेष करून तुझं प्रती आहेत. तू देव आहेस, परमात्मा आहेस, तुझं प्रती आहेत, पण मला विश्वास नाही देवा, देसी तरी पाहे. भगवंताला म्हणतात देऊ शकतोस का ते पहा. भगवंताला आव्हान आहेत, विठाला विठाला. आणि हे लक्षात ठेवा, देव असला ना ऐकतीलच लोक, याच्यावर माझा पण विश्वास नाही. तुम्हाला पण शंका येतात, असे चेहरे दिसतात तुमचे, ठीक आहे, शंकाशिवाय काय येणार आहेत. एक लक्षात ठेवा, महाभारताच्या युद्धामध्ये दोघांना कृष्णाने सांगितलं, विशेषतः लक्षात घ्या, दोघांनाच. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने आपल्या रथावर कर्णाला बसवलं. प्रत्येक शब्दात विशेषता आहे, जेवढे बुद्धीला आवल तेवढं तुम्हाला कळेल. आपल्या रथावर कर्णाला बसवलं, गंगेच्या तीरावर नेलं आणि सांगितलं कर्णाला, तू सूर्यपुत्र आहेस, तू अमका आहेस, सगळं सांगितलं. मराठी किती कळते पहा बरं का. सगळं सांगितलं, तू सूर्यपुत्र आहेस वगैरे वगैरे. कर्ण म्हटला, काही सांग देवा, पण दुर्योधन माझा मित्र आहे. काय म्हणतो कर्ण, भगवंताने काय टोमणा मारावा, काय करणं आश्चर्य. सूर्यपुत्राचा दोस्त आंधळ्याचा मुलगा असावा, याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. सूर्यपुत्र आहेस आणि मित्र कोण आहेत, आंधळ्याचा मुलगा. अरे दोस्ती कशी होईल तुझी. आपल्या रथावर बसवलं तरी सुद्धा ऐकलं नाही तो कर्ण. सूर्यपुत्र असला तरी ऐकलं नाही. दुसरं, अर्जुनाच्या रथावर बसले, त्याला विश्वरूप दाखवलं, त्यांनी ऐकलं. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, नुसता कर्णवान असेल ना, ऐकत नसतात. कितीही कीर्तन ऐका, त्याला मी कर्ण म्हणतो. कळालं तुम्हाला. कर्ण फक्त कानसेन, कानाने ऐकणं, करणं काहीच नाही. आताच सांगितलं मी तुम्हाला, श्री गुरु चरण उपासिता वैराग्यश्री. गुरुचं ज्ञानाची उपासना केली तर सत्कर्म घडतं, होत नाही हे जीवनामध्ये. आणि म्हणून देवाचं खरं स्वरूप कळत नाही. पण भक्त असेल तर ते देवाचं ऐकतात. भक्त, अर्जुन भक्त आहे, ज्ञानोबराय संत आहेत, यातलं अंतर कळलं पाहिजे बरं का. नामदेव महाराज भक्त आहेत, ज्ञानोबराय संत आहेत, खूप मोठं अंतर आहे. भक्त कोणालाही होता येतं, आपल्या मनाने भक्त होता येतं, पण गुरुनी आशीर्वाद दिला तरच संत होतो. विठ्ठला विठ्ठला. आणि झालेला जो संत आहे तो कुणाचंच ऐकत नाहीत, आपल्या मस्तीमध्ये असतो. रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात, रामकृष्ण गीती गात. काळची पुळ्या वाजवित, काळची पुळ्या वाजवित, काळची पुळ्या वाजवित, रामकृष्ण वाजवित. छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत, छंदे आपुल्या नाचत. निज घेऊनी फिरगा, निज
कोणाचंही संत ऐकत नाहीत, हे लक्षात ठेव. कोणाचंही ऐकत नाहीत. नाही अजून अर्थ कळाला. कोणत्या विद्वानाला वाटावं की सगळा समाज ज्ञानी झाला पाहिजे? वाटत नाही कोणाला. संत सोडून कोणाला वाटत नाहीत. आणि देवाला एक वाक्य इतकं सुंदर आहे, तम देवा न विद्युहु यन मानवान विदुहु. माणसाला जे जाणण्याची इच्छा आहे ना ती श्रेष्ठ लोकांना आवडत नाहीत, देव लोकांना आवडत नाहीत. आणि ते ज्ञान घराघरामध्ये जाऊन वाटतात. घराघरामध्ये हा समाज विद्वानांनी थोडंच तयार केलेला आहे. विद्वानांनी आपली बैठक टाकावी बरं. मोठ्या मोठ्या विद्वानाचे भारतरत्न, साहित्यरत्न अशी नावं टाकावीत. व्याख्यानाला जमतील एवढे लोक? हे कधी डोक्यातून काढून टाका की नामदेव शास्त्रीसाठी लोक आहेत. हे सगळे भगवान बाबासाठी, बाबाच्या सप्ताला आलेले लोक आहेत. तो मान आहेत. जरी एखाद्या गावात मिरवणूक निघत असेल तरी ती माझ्या डोक्यात मिरवणूक जात नाही. गादी आहे तोपर्यंतच मिरवणूक. कळलं तुम्हाला? त्याच्यानंतर का तुमचा अधिकार नाही, तो गादीला पदाला मान आहेत, संताला मान आहेत. आणि हा अधिकार का दिला? अहो संतांनी आत्मा काढून दिलाय तुम्हाला. आज व्यसनमुक्त होणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. गळ्यात माळ घातलं तर दारूचे पैसे किती वाजतात बघा. बोला ना. बाकीचे पैसे सोडून द्या. एक जरी वाचले तरी पोरगा मोठा होतो. महाराज विठ्ठल विठ्ठल. संताच्या मनात येतं. मग आता प्रश्न असा आहे, देवाचा ऐकत नाहीत संत, मग गावोगावी जाऊन निजगे होणी फिरती का? भगवान श्री ज्ञानोबांचा आदेश. सगळ्या संतांनी आपणहून गावागावात गेलं पाहिजे. तळागाळातल्या समाजाचा उद्धार केला पाहिजे. आपण सगळे पसायदान वाचणारे आहात. अनवरत भूमंडळी चंद्रमे जे अलांछन. इतके शब्द गोड आहेत महाराज. चंद्रमा आहेत पण थोडासा दाग दिसतो. दाग नसलेले शीतलता देणारे संत आहेत. अलांछन चंद्रमा. आणि सूर्यासारखं ज्ञान आहेत पण तापहीन आहेत. अहंकार नसलेलं ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. आणि असे संत समाजामध्ये फिरव. वर्षत सकळ मंगळी. मराठी हे खूप सुंदर आहे. मंगळाचा वर्षाव करणारे संत असावेत. उगा कुणाला शाप देणारे, काहीतरी चमत्कार करणारे, पाण्याचं तूप केलं, टायरमध्ये हवा भरली, काही संत आहेत का? आणि तुम्ही सुद्धा एवढे वेडपट आहेत ना, अशाच मागे लागतात. ठरलेलं असतं त्यांचा प्रोग्राम, ठरलेलं असतं सगळं. तुम्ही चमत्काराच्या मागे लागून आपलं नुकसान करून घेतात. हा वारकरी संप्रदाय सांगतोय बरं का. इतका सुंदर वारकरी संप्रदाय. यांनी तर अंधश्रद्धा मुक्त केलेली आहेत. मागणीच सोडून द्या. सज्जन लोकांनी स्वीकार केला पाहिजे. मागणीच सोडून द्या. ही ज्ञानोबांची पद्धत आहे. आणि त्यांचा आदेश आहे गावोगावी संत गेले पाहिजेत. आणि ते संत कोणते पाहिजेत? वर्षत ईश्वर निष्ठांची मांदियाळी समुदाय तयार करावा. मला फार अभिमान वाटतो. माझी जी मुलं आज उभी आहेत, 20 वर्षापूर्वी जेव्हा गादीवर बसण्याचा योग आला, आपल्या सगळ्याला कल्पना आहे याची. ही सगळी तरुण मुलं आली आणि सगळी कीर्तनकार झाली आणि गडाला काळीमा लागली नाही. ऐकलं कधी गडावरचं? इतके सुंदर भजन, इतके सगळे गाणारे. बऱ्याच लोकांना वाईट वाटतं काहीतरी घडावं, त्याचंच बिघडतं. का? निज घेऊनी फिरत का? ज्ञान देणारे आहात. नुसतंच ज्ञान देत नाहीत, हातात देव देतात महाराज. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयता आला घर पुतणी, 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 आयता आला घर पुतणी. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी,
लोकांना देव नकोय, देवापासून काहीतरी पाहिजेत. संत नकोय, संतापासून काहीतरी पाहिजेत. मग गडबड होती जीवनामध्ये. संत असे नाही, ज्ञान देणारे संत असतात, ईश्वर निष्ठा असतात, मंगळाचा वर्षाव कर. संताकडे जा तुम्ही. भगवान बाबांचं जेव्हा चरित्र सांगितलं जातं ना, 5 वर्षाचा पोरगा जरी बाबाकडे आला, बाबा त्याला आवाजावं बोलायचे. मराठी कळली का तुम्हाला? बाबा आवाजावं बोलायचे म्हणजे तो समोरचा मोठा नाही आहे, पण आपण मोठे आहात हे आपल्या वागण्यातून कळतं. उद्धट बोललं म्हणजे काय होतं? शहरातल्या सगळ्या बाया आता नवऱ्याला एकेरी हाक मारतात, आदराने बोला ना तुम्ही, आदरामध्ये प्रेम आहेत. एकेरी नावाने हाक मारलं तर काय त्याच्यामध्ये सुख आहे? घमंडी आहात तुम्ही. माझ्या एका मित्राचं लग्न झालं, तो ठाण्यातला होता. मराठी कळाली? कुठला होता तो? आपल्याकडे येरवडा आहे आणि मुंबईला ठाणे. आता ते 2-4 वर्ष झाल्यानंतर मित्राला सहज म्हणलं, अरे बायकोची वगैरे भेट नाही दाखवली, कसं लग्न केलं? काही घरी या म्हणे. कार्यक्रम होता ठाण्यामध्ये, गेलो घरी. आता ते आम्ही अशीच आश्रमात शिकलेले माणसं, बराचसा व्यवहार कळत नाही, अजूनही कळतो अशातला भाग नाही. ती बाई पाणी घेऊन आली. आता आमच्यातलं कुणालाच पाणी नको होतं, पण ते पाणी द्यायला येणं म्हणजे दाखवायला येणं हे कुठं आमच्या डोक्यात बसते. मग ते पाणी घेऊन आल्यानंतर आमच्यातले लोक म्हटले, नको पाणी आम्हाला. अहो पाणी द्यायला नाही आले मी, गोपाळनी पाठवले. तुमचे करंट जरा उशिरा लागतात. मलाही तसंच झालं. म्हटलं कोण गोपाळ? अहो तुमचा मित्र. अशी जी खडसवले तिने. अरे हां. म्हटलं आपण कोण, बहीण आहात का? कमाल आहे. म्हणजे तुम्ही कसे कीर्तनकार आहात? तुम्ही कशा करता आले? तुम्ही मित्राला सांगितलं पाहायचंय म्हणून, मी आले म्हणे. ती गेली बिचारी निघून. तो गोपाळ आला कीर्तनकार. मी म्हणलं सगळा महाराष्ट्र तुझ्या पाया पडतो आणि बाई तुला गोपाळ म्हणते. शास्त्रीजी तुमचं झालेलं नाही, तुम्हाला काय कळणार यातल्या गोष्टी? ती जरी एकेरी बोलत असेल तर प्रेम खूप आहे. नाही कळालं अजून. आपण आपली रक्षा करतो अपमानाची. अपमान आपल्या अंतकरणाला टोचत नाहीत, ह्याला पुरुष पण म्हणायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याला आपण सांभाळतो किंवा जे आपल्या घरात आदरामध्ये हो प्रेम, एकमेकांनी एकमेकाला आदर ठेवलं तर प्रेम आहे. फार तुम्ही ॲडव्हान्स झालात आणि एकेरी बोलायला लागलात म्हणजे तुम्हाला सुख मिळालं, म्हणजे तुम्हाला प्रेमास्पद आनंद मिळाला, अशातला काही भाग नाहीत. म्हणून बोलण्यामध्ये सुद्धा माधुर्य पाहिजेत. ज्ञानोबारांचे शब्द पहा कसे आहेत. वर्षत सकळ मंगळी. अहो ही शब्द फार वेगळे आहेत. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अशी संत जन्माला आली पाहिजेत, ज्याच्यामध्ये बोलण्यात गोडवा असला पाहिजेत आणि ईश्वर निष्ठांचा समुदाय असला पाहिजे. किती गरज आहे, लोकसंख्या एवढी वाढली, एक संत पुरत नाहीत महाराज यांना, म्हणून ती मांदियाळी शब्द वापरलायत. ईश्वर निष्ठांची. आणि ही मांदियाळी घराघरामध्ये जाऊन उपदेश करो. अनावर्त भूमंडळी म्हणून संत फिरतात. विठ्ठल विठ्ठल. देवाचं ऐकत नाहीत संत, हे लक्षात ठेवा. देवाचं, आज मी मगाशी बोललो, तो पुन्हा सांगतो तुम्हाला, देवाचं ऐकत नाहीत. जे आषाढी एकादशीला दर्शनाला जातात, जे आषाढी एकादशीला दर्शनाला जातात आणि ज्यांनी आषाढी वारी प्रसिद्धी केली, त्या वारकऱ्याला जायला मिळत नाही दर्शनाला, आणि ज्याचं दर्शन घेऊ नये तो दर्शनाला जातो. भगवंत जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, देवा तुझा प्रचार प्रसार आम्ही केलाय, आमुचिया भावे तुझं देव, पण आमच्यामुळं तू देव आहे. आज मंदिरं नव्हते का जगामध्ये, पण पंढरीशी जारे आल्यानं आम्ही सांगितले लोकांना ना, आम्ही सगळ्यांनी तुमच्याकडे पाठवलं, तुझ्याकडे गर्दी झाली आणि आम्हालाच दर्शन देत नाही देवा.
आमुचिया भावे तुझं देव पण ते का विसरून राहिला असे. भगवंत म्हणतात केलेत ना उपकार बोलून दाखवू नका. आणि पुढचं वाक्य जगद्गुरु तुकोबाराचं तुम्ही लक्षात ठेवा. गरीबावर उपकार करा लक्षात ठेवेल, श्रीमंतावर उपकार करा लक्षात ठेवणार नाही. हे तुकोबारांचं वाक्य आहे. समर्थासी नाही उपकार स्मरण. श्रीमंतावर उपकार करा, मोठ्यावर उपकार करा, त्यांच्या लक्षात राहत नाही. हे तुकोबारांचं वाक्य आहे. समर्थासी नाही उपकार स्मरण, दिले आठवण वाचून या विठ्ठल. माझा बोलण्याचा रोख लक्षात ठेवा. देवाला नावं ठेवतात संत. देवा आमच्यामुळं तुला देवपण आलेले आहेत. देवाचं ऐकत नाहीत. आमच्यामुळं तुला देवपण आलेले आहेत. पण जर इच्छाच असली तुझी काही द्यायची तर दुसऱ्या चरणामध्ये या संतासी निरावी हेची माझने, या संतासी निरवे हेची माझने, या संतासी निरावी हेची माझने, या संतासी निरवे 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 हेची माझने. आणि का तुझे काही न मागो देवा, काही न मागो देवा, आणि का तुझे काही न मागो देवा, न मागो देवा, या संतासी निरवे हेची माझने, या संतासी निरवे हेची माझने, या संतासी निरवे हेची माझने, या संतासी निरवे हेची माझने. खूप गोड अभंग आहेत. देऊ शकतोस का ते पहा, देसी तरी पाहे. टाळ बंद करून आव्हाने देवाला. देसी तरी पाहे, बघ विचार कर पांडुरंगा काय मागणी आहेत. या संतासी निरवी. आणि ही इतकी जबरदस्त मागणी आहेत. देवाला म्हणतायत जगद्गुरु तुकोबाराय तुझ्या पदरी मला सांभाळी नको, मला संतांजवळ सांभाळण्यासाठी घाल. निरवी म्हणजे सांभाळ करणे. या संतासी निरवी, संतांच्या पदरी मला सांभाळी घाल, तुझ्याकडे नको. आता हे चांगलं आहे का महाराज? असं देवाच्याकडे जायचं, देवालाच म्हणायचं तुझ्याकडे मला राहायचं नाही. पण देवाला ऐकून घ्यावं लागतं की संत मोठे असतात. या संतासी निरवी, संताच्या पदरी सांभाळी घाल, हेची मज दे. हा चकार आहे. मध्येच काहीतरी काढशील, राज्य देऊ, पद देऊ, अमकं देऊ, असलं काही नको. हेची संताच्या पदरी सांभाळी घाल. नाही कळालं तुम्हाला? ज्ञानोबारायांनी ज्यांना ज्यांना सांभाळलं ना, संत झालेत होते. आज 750 वर्ष झाले एका भांडे घासणाऱ्या जनाबाईचं नाव अजरामर आहेत. माऊलीनी सांभाळल्यामुळं. माऊली सांभाळते. या संतासी मला सांगा बरं, राणी अजरामर झाल्या नाहीत, श्रीमंत अजरामर झालेले नाहीत. भांडी घासणारी बाई, वेश्येच्या घरात जन्माला आले काणोपात्रा, संतांनी सांभाळलं आणि अजरामर झाले. पहा तुम्ही चरित्र पहा. आणि सगळे ज्ञानोबारांच्या जवळचे लोक पहा. कांदा मुळा, सेना नावी महाराज आणि जातीच्या अभिमानासह संत झालेत. प्रत्येक संतांनी आपल्या जातीचा अभिमान अभिव्यक्त केलाय. आम्ही वारीक वारीक देवा तुझा मी. कोणताही संत असा नाही की जुनी जात सोडली असेल, पण संत जातीवंत असला पाहिजेत. विठ्ठल हे वैशिष्ट्य. आणि म्हणून अशा संतांनी जर सांभाळलं, हृदय काढून देतात महाराज. हृदय ए हृदयीचे ते हृदयी घातले. अहो सामान्य सामान्य माणसं कीर्तनं करतात, ही काही साधी गोष्ट आहेत का? आळंदीला इकडे तिकडे 2 वर्ष मुलगा येतो, धोतर घालायला शिकतो. कळली का मराठी?
धोतर शर्ट स्वच्छ घालायला शिकतो. जेव्हा तो गावाकडे जातो, गाव पाया पडतो महाराज. याला ज्ञानोबराय म्हणतात. गाव लहान आहे वय, छोटं वय आहेत, गाव पाया पडतात त्याचे. हा अधिकार ज्ञानोबरायांचा आहे. नुसते कपडे बदलले, अंतकरण बदललं तर जग प्रेम करतो. अंतकरण बदला, मोठे व्हा. आणि अंतकरण बदलण्यासाठी संतांची सोय पाहिजेत. हृदय बदललं पाहिजे. हृदय या संतासी, आणि ते बदलण्याचं ठिकाण संत आहे. इतकी ताकद आहे महाराज संतांमध्ये, तुम्हाला काय बोलू. तुमच्या वाणीला महत्त्व तेव्हाच येतं जेव्हा गुरु तुमच्या मस्तकावर हात ठेवतात. याला या भाषेत स्पर्श कृपा म्हणतात. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून इथून जाताना एक डोक्यात ठेवा, भगवान बाबांनी आपला सांभाळ केला पाहिजे, वामन भाऊनी आपला सांभाळ केला पाहिजे. हेची मजत येईल महाराज. ते मधले आदले, मग एवढे मोठे असताना कशाला मधल्या आदल्याकडे जातो तुम्ही. आम्ही सुद्धा जेव्हा काम करतो भगवानगडाचं, स्टेजवर उभा राहून सांगतो, ही भगवान बाबाची सेवा आहे, समाजाची सेवा नाही. बाबा प्रसन्न झाले पाहिजेत. आणि एकदा बाबा प्रसन्न झाले, काय विचारतात महाराज. ते बाबा येते, त्यांचा संसारावर ताबा, त्याला म्हणाव बाबा. तुमच्याविषयी बोलू का. विठ्ठल विठ्ठल. अपमान पचवणारी माणसं आहोत. एका ग्रामीण भागामध्ये भांडणं चालली होती पती पत्नीची. नेहमीच आहे ना, तुम्हाला हे काही नवीन नाही ना. आता शिकलेल्या घरांमध्ये मुंबईमध्ये तोंड दाबून बुक्क्याचा मार आहेत. शिकलेली माणसं घरात भांडे घासतात आणि आम्हाला येऊन विचारतात देव कुठे. म्हटलं आता कोणाची सेवा करत होता, बघितलं नाही. खूप कठीण आहे. अरे तुमचा अधिकार काय, तुम्ही कोणत्या विषयी प्रश्न विचारतात. माऊलीविषयी बोलण्याचा अधिकार आहे का तुम्हाला. भांडणं चालले होते, ग्रामीण भाग भांडणं चालले होते. मी अजूनही ग्रामीण भागातल्या पती पत्नीचा सन्मान करतो अजूनही. कारण की जर कधी नवऱ्याला वाटलं की 2 चापटी माराव्या तर तो मारतो. हा अधिकार मुंबई पुण्याच्या लोकांना, बोला ना, आहे का. एसटीतून उतरताना मुंबईचं जोडपं पहा, सगळे पोरं नवऱ्याकडे, सगळं सामान, बोला ना, नवऱ्याकडे. ही बॅग घेऊन उतरते बिचारी भवानी. या स्वामीजींचा ज्ञानोबरायांचा शब्द आहेत. आणि गावात येऊन सांगते. तो असं होतं कधी कधी चित्र पाहिले तुम्ही. अजूनही खेडेगावामध्ये पहा तुम्ही, नवरा पुढे असतो, अर्धा किलोमीटर बायको मागे असते, त्याला विश्वास असतो. कितीही जरी अंतर असलं तरी दुसऱ्याला अंतर देणार. मराठी कळते का विठ्ठल. आता कळतच ते अंतकरण गेलं कुठं महाराज. काय चाललंय. जुना काळ, मारामारी सुरू, 2-3 मारल्या. आता ते घरातला प्रश्न आहेत. मारल्यानंतर स्त्रिया गप बसतात असं नाहीत, कधी ना कधी वचपा काढल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. पण आता ती भांडणं चालू. आता भांडणं संपले की तिने अंगावर गोधडी घेतली. ह्याच्या लक्षात आलं दुपारचं जेवण मिळणार. ग्रामीण भागातलं सांगतो किती सन्माननीय जेवण आहे. ग्रामीण भागात एक चांगलं आहे, तो म्हणला झोप, मी पण जेवणार नाही तुझ्या आज. तो दुसरीकडे पाहुणा गेला, दुसऱ्या गावाला, आणि जिकडे गेला तिथं तेच मारामारी. घरोघरी माती. तिथं काय काय स्वर्ग आहे थोडं काय, ते माणसाच आहे शेवटी. तिथंही मारामारी चालू. पण उतरताना दिसला पाहुणा आणि ह्यानी बघितलं, नवऱ्याने सांगितलं पुढची मारामारी नंतर, पाहुणा येतोय. त्याच्यामुळे ना वारकरी होत नाहीत लोक. प्रत्येकाला असं वाटतं की त्याचा संसार सुखी, त्याचा संसार सुखी. और दुःख दाखवत नाही म्हणून वाटतं तसं. आता हा मारून आलेल्या बायकोला इथं मारामारी चाललेली आणि याला पाहिल्याबरोबर भांडणं बंद. इतकं गोड बोलायला लागले महाराज दोघं पाहुणा आल्यानंतर. याच्या डोक्यात ते आमचंच नशीब कसं काय फुटलं.
काय लक्ष्मीनारायणासारखा जोडा नाही का, जोड्याने आणलं पाहिजेत, कळतच ना त्याला. मग आता हिने एवढा मोठा नव्हता, तो पण जवळचा होता. याने सांगितलं अगं जरा स्वयंपाक चांगला कर. हिला राग, हिने पुरणपोळी केली, का की पुरणपोळीच्या लायकीचा पाहुणा नव्हता. चांगलं कर, राग यावं म्हणून तिने पुरणपोळी केली. ह्याला राग आला पण करता काय. दोघंही जेवायला बसले, पुरणपोळी. दोघाला गोड वाटेना महाराज, याला म्हणतात संसार. दोघाला गोड वाटेना. नवऱ्याला राग आलेला, हिला म्हटलं स्वयंपाक चांगला कर, हिने पुरणपोळी केली. पाहुणा जाऊ दे, मी बघतो तुझ्याकडे. गोड पुरणपोळी सुद्धा गोड लागेना, याला संसार म्हणतात. आणि हे मारून आलेलं होतं, याला गोड वाटेना. अरे अशी जर माझी बायको असती तर किती जपली असती. बघा बरं किती नुसतं म्हणली स्वयंपाक करतं, पुरणपोळी केली ना, आम्हालाच काही बेड लागलेले आहेत. याला म्हणतात संसाराचं स्वरूप. अपमान जिरवलं जातं. दोघंही जेवतात, दोघंही शेजारी आहेत, एकमेकाचं अंतःकरण कळत नाही. तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या शेजारी आहात ना, म्हणून आपल्या मराठीत म्हण आहेत, घरोघरी मातीच्या चुली. नाही कळत, आपण सांगत नाही एकमेकाला अपमान, म्हणून आपल्याला आवडतं संसार सुखी. पण अपमान जर तुम्ही पचवला नाहीत, अध्ययन अध्यापन आणि सेवा जर केली तर तुम्हाला मात्र संत भेटतात. म्हणे महाराज देवाकडे मागणी मागायची काय गरज आहे, संत तर आम्हाला रोज दिसतात. याच्याकरता मी भूमिकेत सांगितलं, कोणाच्याही मागे लागू नका. टायर पंक्चर झाल्याच्या मागे लागू नका. काही साखळी काढतात सोन्याची, इथं सरकारची GST भरली का नाही विचारा त्याला. अरे काय चाललंय हे. खरा संत भेटत असेल तर देवाकडे मागणी मागायची गरज नाही, त्याच्यासाठी योग्य अधिकार लागतो. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. हृदयाचा कसा, हृदयाचा कसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा, सन्मुख तो कैसा. संत संसारात मोठं होण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य फळले, गोड शब्दात बरं का. पुण्य आहे पण फळाला येण्या इतपत ते समर्थ पाहिजेत. तुम्ही आंब्याचं झाड लावलं पण फळ येण्या इतपत ते मोठं पाहिजेत, एवढं समर्थ पाहिजेत. तुम्ही पुण्यवान आहात पण पुण्य कमकुवत असेल तर मग फळ देणार नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पुण्य फळले, तर पुण्य फळल्याने श्रीमंत होतो माणूस, हृतिसिद्धी प्राप्त होते, पण संत भेटत नाही. भाग्य उदयाचा ठसा. पुण्य आणि भाग्य याचं एकत्रीकरण झालं तर संत भेटतात, नाहीतर नाही भेटत. एखाद्याचं भाग्य आहे म्हणजे महाराज पुण्यात आणि भाग्यात फार फरक महाराज. पुण्यवान माणूस श्रीमंत असतो, कळते मराठी. पुण्यवान माणूस श्रीमंत असतो पण त्याने कमवलेलं तो खातच असेल याचा विश्वास नाही. बघा तुम्ही 5 स्टार हॉटेल असतात, एकेकाचे 4-4, 5-5 हॉटेल असतात. कधी जर प्रसंग आला त्याच्याबरोबर जेवणाचा
बघा त्यांच्या ताटामध्ये डाएट, आणि डाएटच्या नावाखाली काय मिळतं माहिती का? काकडी. मी एकाच्या घरी नेलं मला बाबांच्या गादीवर जाऊ म्हणून जेवायला. माझं ताट भरलेलं होतं. गादी मोठी आहे, भरलेली आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत, अजून काही त्रास नाही, भरलेलं ताट आहे. पण त्यांनी नाही घेतलं ते गाजरं. मराठी कळते का नाही काय माहिती. श्रीमंताच्या नशिबात काय आहे? विठ्ठल. आणि त्याच्या ताटात आलेली काकडी गाजर तो मला सांगतो, शास्त्रीजी रिच फायबर आहे गाजरामध्ये. म्हणलं खा. इतका श्रीमंत माणूस चपाती खाता येत नाही, साखर खाता येत नाही, घरात काहीच चालत नाही हो घरातलं, हाच घरात चालत असतो. वाईट आहे महाराज. पुण्यवान आहेत, श्रीमंत आहेत, तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात त्याला. सगळे पदार्थ बरोबर आहेत, मला याचं काही वाटत नाही महाराज, अजिबात काही वाटत नाहीत. पण त्याचंच कमवलेलं त्याचे नौकर जेव्हा त्याच्या समोर खातात तेव्हा कसं वाईट वाटत असेल. अभ्यास करा ना. त्यांनी कमवलेलं नाही, ते नौकर आहेत. तुम्ही पुण्यवान आहात, भाग्य असेल तर खाता येईल. विठ्ठला विठ्ठला. मराठी कळते. भाग्य असेल तर. काल प्रवचनात सांगितलं होतं, भाग्यवान पाहुणा कोणाला म्हणावं? तुमचा बर्थडे आहे, न बोलवता टपकतो तो भाग्यवान. काहीतरी तुमच्या घरामध्ये नवीन झालेले आणि पुरणपोळीचं जेवण आहेत, याला निमंत्रण नाही, पण अचानक तुमच्या घरात येतो तो भाग्यवान. आणि दुर्भाग्यवान कोण? भांडे घासल्यावर येतो तो. सगळं भिकाऱ्याला दिलं, सगळं साफ केलं, भांडे घासायच्या टायमाला तो काय हाय का खायला? विठ्ठला विठ्ठला. शब्द लक्षात ठेवा काय बोलतात. भाग्यवान पाहिजे मनुष्य जीवनामध्ये. आणि भाग्य आणि पुण्य जेव्हा एकत्रित येतं, जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचं विश्लेषण आहे बरं का. भाग्य उदयाचा पुण्य फळले आणि भाग्य उदयाचा ठसा, मग झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. भगवान बाबांच्या चरणावर येण्यासाठी भाग्य आणि पुण्य एकत्रित लागतं महाराज. कोणताही पापी माणूस येऊ शकत नाही तिथं. झालो सन्मुख तो संत चरण पावलो. आणि काय होतं बरं संत चरण पावल्याने? इतका गोड अभंग आहेत. आजी फिटले माझे कोडे. कोडे शब्द आहे. मी एवढं चांगलं जीवनामध्ये वागतो, एवढं सज्जनतेनं वागतो, मला का दुःख होतं? हे पडलेलं कोडं संत सोडवतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ही घटना निर्माण व्हावी याच्याकरता देवाला थोडीशी प्रार्थना करावी. ते देवा, कधी माझं पुण्य फळाला येणार, कधी भाग्य उदयाला येणार? फक्त मी तुला विनंती करतो, थोडा तुझ्याकडे वशिला लावतो. या संताशी निरवी, संताशी सांभाळी घाल. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे महाराज. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका, अभंगाच्या अनुरूप बोलतोय, जाणून बुजून बोलतोय. संतांनी सांभाळलंय म्हणून पांडवाचा विजय झाला. नाही तर दुर्योधनाकडे 11 अक्षौणी सेना, सेना बरं का, मारायला टपलेली सेना 11 अक्षौणी. मतदान झालं असतं तर कोण जिंकलं असतं? बोला ना. पांडव का दुर्योधन? मी काय बोलत नाही. कोण जिंकलं असतं? देवांनी सांभाळलं म्हणून पांडव जिंकले. विठ्ठला विठ्ठला. 5 मधले 5च राहिले, 100 मधलं 1 पण राहिलं नाही. किती मधलं? म्हणून नादी नका लागू बरं का, सांभाळून राहा. 100 मधलं 1ही राहिलं नाही. असलं एखादं नेमकं त्याला सुधरत नाही. अभ्यास करून बघा. श्रीमंताच्या घरामध्ये 1-2 असतातच बिचारे, आणि ते लोक आशीर्वाद मागतात संताला. अशा ठिकाणी खरं संतांनी जाऊ नये म्हणा, पण नाईलाज असतो कधी कधी. तोही भाग वेगळा आहे. जीवन फार वेगळं आहे. म्हणून संतांनी सांभाळल्यामुळं पांडवाचा विजय आहे.
आणि आता पांडवाचं तत्वज्ञान एवढं मोठं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल सगळ्याला सांगतो, अर्थ हा पुरुषार्थ आहे. अर्थ असलाच पाहिजे. विनाकारण वैराग्य दाखवू नका. महाभारताचा इतका सुंदर प्रसंग आहे. युद्धाला तयार झाल्यानंतर, विश्वरूप पाहिल्यानंतर जेव्हा शंख घोष झाला, युधिष्ठिर खाली उतरले आणि दुर्योधनाकडे जाऊन हात जोडला त्यांनी. महाराज तुमच्याबरोबर युद्ध करायचे आहेत, विजय मिळवण्यासाठी आशीर्वाद द्या. आपल्या गुरुला, आणि गुरु विरोधात आहेत, गुरु विरोधात आहेत आणि आशीर्वाद मागतायत. तिथे एक सूत्र आलेलं आहे, महाभारताचं सार आहे ते. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य आहे, युधिष्ठिर धर्मराज तुम्ही धर्माने वागलेला आहात, धर्मराज आहात, पण या जगात अर्थाची सत्ता असते. अर्थाची. अर्थस्य पुरुषो दासो, दासो नार्थस्तु कश्चित. विठ्ठल माणसं पैशाचे गुलाम आहेत हे द्रोणाचार्यांनी सांगावं, भीष्माचार्यांनी सांगावं. हे काही सामान्य विषय नाहीत महाराज. अर्थस्य पुरुषो दासो, दासो नार्थस्तु कश्चित. पैसा कोणाचा गुलाम नाही, पण सगळेजण पैशाचे गुलाम आहेत. म्हणून तुम्ही जगात कोणाकडेही जा, कसाही फिरा, संसाराचं मूळ मंत्र अर्थ आहे आणि अर्थ सोडणाराच परमार्थाकडे जातो. विठ्ठल आणि त्याला संताची गरज आहे. या संतासी निरवी. अनेक अभंग आहेत महाराज. लेकुराचे, हित वाहे माऊलीचे, ही माऊली संत आहेत. संताकडे जाण्याचं मूळ कारण ते की आपले हित ते जपतात. आपलं हित नाही, मराठी कळते का? आपली साधना कमी पडली ना ते जोडतात. आपला विषय कमी पडला, अभ्यास कमी पडला ते जोडतात. जोडत जोडत आपण मोठे होतो. विठ्ठल विठ्ठल. आणि मग काय दुर्मिळ आहेत? संताच्या पदरी राहणं दुर्मिळ आहेत. हा थोडा मोठा विषय आहे, पण छोटा विषय सांगतो मी तुम्हाला. छोटा विषय. जेवढ्या एका बाजूला बाया बसल्यात ना, एवढ्या सगळ्या बायांचा एकच विषय आहे, नवरा चांगला मिळावा. हा या अभंगाचा अर्थ आहे. काय काय म्हणतात त्या? कसाही असो, गरीब असो श्रीमंत असो, कसाही असो, नवरा चांगला मिळावा. हाच या अभंगाचा अर्थ आहे. संत चांगला मिळावा आणि त्याने स्वीकार करावा, एवढाच अर्थ आहे अभंगामधला. तो जर चांगला मिळाला ना, तक्रारच नाही जीवनामध्ये. बघा ना तुम्ही, ऊसतोड कामगार दोघेही ऊस तोडायला जातात, एका ताटात भाकरी खातात. लक्षात येते? तुम्ही वेगळ्या नजरेने पाहता, माझी वेगळी नजर आहे. ऊसाच्या गाडीवर बसून दोघं जण एका ताटामध्ये भाकरी खातात. श्रीमंत लोक बघा बरं, त्यांना चमचे वाढतात, चमच्याने खातात. बायको हजरच नसते जेवताना. काय उपयोग आहे महाराज त्याला? जर तुम्हाला प्रेम मिळत नसेल, त्या धनाचा काय उपयोग आहे? गरिबी दिसते, प्रेम दिसत नाही. योग्य माणूस जर मिळाला, योग्य नवरा मिळाला ना, कसल्याही दुःखातून पती पत्नी पार होतात, जर एकमत असेल तर. आणि जगद्गुरु तुकोबरा ही मागणी मागतात, या संतासी हेच मज देई आणिक दुजे. राज्य दिशील, अजून काय दिशील, अजिबात नको देवा. आणिक दुजे काही न मागे, मी मागतच नाही, देऊ नकोस. आता ही अडचणीची मागणी आहे ना, संत ऐकत नाहीत. संताच्या पदरी सांभाळी घाल म्हणून मागणी आहे. काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात
देवाचा स्वभाव जागा करतात. तुका म्हणे आता, म्हणजे आतापर्यंत देवाने आपलं औदार्य दाखवलं नाहीत. हा व्यंग आहे बरं का, टोमणा आहे हा. भगवंत कशाला म्हणतात? ज्याच्याकडे 6 गुण आहेत: यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य. हे 6ही गुणवर्य वस्ती जेत तो भगवंत. म्हणजे उदारपणा हा भगवंताचा अंगभूत गुण आहेत. आणि त्याला आठवण करून देतात, देवा तू उदार आहेस. कधी कधी उदारता विसरतोस. आता अजून तर काही झाला नाहीस, पण आता उदार तू होई. उदार हो देवा, काही मागत नाही मला. मज ठेवी पायी. पायी शब्दाचा अर्थ आहे संतांच्या ज्ञानावर ठेव. फार महत्त्वाचा विषय हा. व्यवस्थित ऐका. विठ्ठल संताजवळ राहणं म्हणजे केवळ जेवण्यासाठी राहणं, वागणं शिकणं असं नाही. मज ठेवी पायी. पाय शब्दाचा वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान अर्थ आहे, स्वरूपार्थ आहेत. तुम्ही जेवढे अभंग वाचा संप्रदायामधले, जिथं जिथं पाय आले असेल तिथं तिथं स्वरूपार्थ आहे, ज्ञानार्थ आहे. देवा संत दिसो न दिसो, पण मला जगण्यासाठी संताच्या ज्ञानाचा आधार पाहिजेत. मराठी कळते का? आहे थोडी अवघड आहे, पण टेन्शन नका घेऊ. मज ठेवी पायी म्हणजे संताचं जे ज्ञान आहेत, हेच आजचा विषय होता. गुरुचरण, उपासिता, वैराग्यसी. संताजवळ राहा, पण राहत असताना कसं राहा? संता सवे वसता योग ज्ञानी पैसता. योग आणि ज्ञान युक्त होऊन संताकडे राहा. त्याचं ग्रहण करता आलं पाहिजे. हो, समजलं पाहिजे ना, सेन्सिटिव्हिटी पाहिजेत. नाहीतर काय, जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी अनेक उदाहरणं दिलेले आहेत. कितीतरी दिवस दगड पाण्यामध्ये असतो, नाही कळालं, नाही होत. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू का, तुकोबारायांचे एक गोड अभंग आहेत. संताने सरता केलो तैशापरी, चंदनी ते बोरी व्यापिली. गोड अभंग आहेत. चंदनाच्या अंगा खांद्यावर राहणारे साप असतात, त्यांच्यातून कधी सुगंध आलेला दिसतो का? आणि झाडाच्या शेजारी जर दुसरं झाड असेल, चंदनी ते बोरी व्यापिली. बोरी शब्द जाणून बुजून बोरी घेतली बरं का. असे काही कडक माणसं असतात ना, 2 प्रकारचे काटे असतात बोरीला, इकडूनही सुटत नाही, इकडूनही सुटत नाहीत. बघितलं ना तुम्ही? बाकीचे काटे सरळ असतात, टोचला तर टोचला, वाचला तर. बोरीतून सुटत नाही कधी, कोणत्याही बाजूने सुटत नाही. असे खळ जरी असले, पण चंदनाच्या सानिध्यामध्ये राहिले तर त्या बोरी चंदन होतात. याला म्हणतात, मला मराठी कळाली का तुम्हाला? तुमच्यातला दुर्गंध जातो आणि तुमच्यातून ज्ञानाचा सुगंध येतो, त्याला संत म्हणतात. भगवान बाबाच्या सानिध्यामध्ये सगळे गावठी लोक होते. हो, इतके प्रेम करतात. मला तर एवढं कौतुक आहे त्यांचं. जसं जसं गडाचा विकास होतोय, 750 वर्षातलं पहिलं मंदिर आहे महाराष्ट्रातलं भगवान श्री ज्ञानोबारायांचं. ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतो. शब्दाला ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतोय खूप. आणि ते जेव्हा गडावर येतात ना, पाया वगैरे पडत नाहीत. ते म्हातारे 80 वर्ष, 81, 85 तोंडावून हात फिरवतात. असं, बाळा तू फार चांगलं केलं बरं का, काय गडाचा उद्धार केला, हे पाहण्यासाठीच आम्ही जिवंत आहोत. आम्ही बाबाला प्रार्थना करतो की हे मंदिर, हे जीवन, हा सप्ताह आमच्या डोळ्यांनी पाहावा, आम्हाला काही नको संताकडून. याला बाबाची माणसं म्हणतात. ही जात बाबाची. नाही तर काही जात अशी, महाराज बाबाच्या चपल्या कोणत्या नाही का, चपलीने आणलं पाहिजे. अरे भगवानगडाचा महंत हा राजा असतो. बरं तुम्हाला असं वाटेल का मी उद्या शबनम घेऊन एसटीची वाट पाहिली? चालेल तुम्हाला? राजा आहे तो राजासारखाच राहायला पाहिजे. गादी गुणाची, गादीचं ऐश्वर्यवान गादी दिसलं पाहिजे ती गादी, तर तो संत. नाही तर गुंड्या खालीवर कुठं चाललेलं. मी एका महाराजाला म्हटलं, अरे गुंड्या जरा नीट लाव. असो ऐसा कोठे. म्हटलं इथंच का? बाकीच्या ठिकाणी वैराग्य नाही का?
असे संत नको, ज्ञान देणारा संत पाहिजे, ज्ञानाच्या आधाराने जगणारा पाहिजे. आजही ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी हा ज्ञानाचा आधार आहे आणि त्या आधारे जीवन जगता आला पाहिजे. उदार तू होई ढला. एक अजून असाच एक अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि फार पाठातला अभंग आहे, फार गैरसमज आहेत. हेची दान देगा देवा तुझा, सगळ्यांचा पाठ, सगळेच माझ्याबरोबर म्हणतात. हेची दान देगा देवा तुझा, विसर न व्हा गुण गायीन. ते शेवटचं चरण आहे ना, ते टोमणं मारलेलं आहे भगवंताला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. गर्भवास चांगला असतो का? गर्भवासासाठी अभंग मागितलं काय? आव्हान दिले देवा, जर तू गुणगायीन आवडी हीच माझी, संत संग देत असेल, नामचिंतन देत असेल तर सुखे घालावे. जगातलं जे मोठं दुःख आहे त्या दुःखामध्ये जरी तू आम्हाला घातलं ना, सुखे घालावे, पण जन्माला आल्यानंतर संत संगती द्यावी, असा अभंग येतो. हेची दान देगा. तू एवढी संगत देत असला ना, किती मोठी संगत दे. आणि एक लक्षात ठेवा, संगत जर चांगली असली, संत जर सांभाळत असले. मला ज्ञानोबांची जी आवडती आई आहे ना, ती मदालस आहे. ऋषिकन्या आहे, ऋषींच्या घरात जन्माला आलेली आहेत आणि माऊलीने स्वतंत्र अभंग लिहिलेत मदालसेवर. जेव्हा आणि ती देखणी होती, राजाने लग्न केलं तिच्याबरोबर, पण तिने अट घातली की मी जे करील ना तुम्ही मध्ये पडायचं नाहीत. पहिला मुलगा झाला मदालसेला आणि पाळण्यामध्ये घातलं, आणि पाळण्यामध्ये घालता घालता अध्यात्माचा उपदेश करते. बाळा, राजाच्या घरात जन्माला आलास रे, पण जन्म हा वाईट असतो, वाईट माणसं असतात, तू याच्यात जाऊ नकोस, तू योगी हो. 18 भार वनस्पती तुरी फळे ओळखी, 18 वनस्पती तुरी फळे ओळखी, आवीच्या उपरणी नदी गंगा वाहती, आवीच्या उपरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया आश्रया युग शिवी, हे सुख सांडोनिया आश्रया युग शिवी, हे सुख सांडोनिया आश्रया युग शिवी, हे सुख सांडोनिया आश्रया युग शिवी. हा अभंग आहे ना, भारताचं वैभव सांगणारा अभंग आहे. खाण्यासाठी पूर्वी काय होतं
पिझ्झा बर्गर असलं नाही. हे वर्णन कसं 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे. ज्ञानोबांचं काय वर्णन करतात. मदालसा पाळण्यामध्ये आपल्या मुलाला समजून सांगते. 18 भार वनस्पती, 18 प्रकारच्या वनस्पत्या जेवणामध्ये होत्या. 18 प्रकारच्या, 18 भार वनस्पती. केवळ वनस्पती नाही, फुले फळे ओळती. फूल आहेत, फळ आहेत, शरण आलेले आहेत, आपल्या घरातले आहेत. राजा कशाला म्हणतात त्याचं वर्णन आहे. पाणी भरण्याकरता नळ, टँकर, टाईम टू टाईम पाणी असलं नाही. पाणी भरण्याचं साधन वर्णन केलेलं आहे. बावी त्या पोखरणी. बावी घरामध्ये जे असतं ना त्याला बावी म्हणतात. शेतामध्ये असतं त्याला पोखरणी म्हणतात, विहीर. बावी त्या पोखरणी, नदी आणि गंगा पाणी पिण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. मदालसा आपल्या मुलाला समजून सांगते, बाळा ज्यांच्या घरामध्ये ह्या संपत्ती आहेत, बावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, नुसतं राज्य नाही, काही लोकांना राज्य मिळतं पण त्रास होतो. राणीव आणि पुन्हा संपत्ती, असे 3 शब्द आहेत. राज्य, राणी व संपत्ती. ते सुख सांडोनिया पोरा खासया योग शिविती. झोका देत असताना पर्येदे मदालसा सोहम, तो तू आहेस, ईश्वराचा अंश आहेत, तिकडं लक्ष दे. विठ्ठल विठ्ठल. अशा आया भेटल्या पाहिजेत तर पोराचा उद्धार होतो. नाही तर ग्रामीण भागात गल्लीमध्ये जर पोरगं खेळायला गेलं आणि त्याने जर आई माई येऊन शिवी दिली ना आणि तक्रार आली तर त्या आईचं ऊर भरून येतं, महापोरगं बोलायला लागलो. नाही कळालं. आणि त्याची शिवी ऐकल्यानंतर ज्या आईला आनंद होतो तेच पोरगं मोठं झालं घरातून बाहेर काढतात. आणि बाहेर काढल्यानंतर गडावर येतात. बाबा काही मंत्र आहे का? मंत्र हाच आहे, लहानपणीपासून सवय लावा. संताच्या विषयी द्वेष मुलाच्या मनात घालू नका. देवाविषयी आदर शिकवा, संताविषयी मोठेपण शिकवा, तर तुमची संस्कृती जपली जाईल. उद्या पोरगं जर दारुड्या झालं, काय झालं तर विदेशात जाऊन पहा महाराज काय वाईट परिस्थिती आहेत. 18 वर्षानंतर पोरगं आईला आई म्हणत नाही. म्हणून तिथं नवीन सण सुरू झालेत. मदर्स डे, आईचा दिवस. आता आईचा दिवस असतो का कुठं? फादर्स डे. त्या दिवशी वर्षातून एकदा भेटायला जायचं आईला. 18 वर्षानंतर पोरगं बाहेर जातं, काय करतं? अरे काही संस्कृती का? खरं माणूस त्याला म्हणावं, एकत्रित जेवतो ना ते घरधन्य. एकत्रित 2 भाऊ असू द्या, पोरगा असू द्या, किती अहो श्रीमंत झालं तरी तिचे हाव संपतच नाहीत. एक श्रीमंत होता, त्याला 2-3 लाखाचं भाडं होतं, एकुलतं एक पोरगं. मला म्हटलं महाराज आपल्या पोराला कलेक्टर करायचं. म्हटलं काय मूर्ख आहेस का म्हटलं? घरात एवढी संपत्ती, पोरगं मोठं होईपर्यंत दर महिन्याला 3 लाख रुपये, किती कोटी रुपये होतात तुझ्याकडे. आणि पोरगं गेला आसाममध्ये कलेक्टर, तू म्हातारी इथं भांडण्याशिवाय काय संसारामध्ये? नका पाठवू महाराज. असं व्यवसाय नका करू. डोळ्यापुरं पोरगं पाहिजे. मोठं करायचं आहे ना, शिकवा त्याला. मी असं आमदाराचं घर नाशिकमध्ये पाहिलं, 4ही पोरं त्यांनी शेतकरी ठेवलेत. 4ही पोरं एकत्रित जीवन जगतात, एकत्रित राहतात आणि एकत्रित जेवतात. तिथंच सुख आहे हो, तिथेच संसार आहेत. नाहीतर तुम्ही एकटे एका रूममध्ये तुम्ही काय खाल्लं कुणाला घेणे नाही कळालं अजून. अहो मुंबईमध्ये हिरोईनी मरून पडल्यात. ज्याच्यावर लोक पैसे उधळत होते त्या हिरोईनी मरून पडला. वास आलं तेव्हा कळलं हिरोईन मेली म्हणून. हे जग आहे. विठ्ठल आणि या जगामध्ये आपुली आपण संसार बंधन
उद्धार करायचा असेल तर संसार बंधन तोडा. कोणाच्या सानिध्यामध्ये तोडा? संताच्या सानिध्यामध्ये. मज ठेवी पायी संताची. तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत महाराज, संतांच्या चरणाजवळ आहोत. गोगस पारगाव तर एवढं भाग्यवान आहेत, गडान उतरत पहिलं गाव लागतंय. आणि तरुण पोरांनी एवढी सेवा केली, एवढा मोठा सप्ताह केला. त्यांच्या अजूनसुद्धा सप्ताह करायची इच्छा आहे. मी तुमच्या पाठीमागे टेन्शन घेऊ नका. तरुणाला साथ द्यायची नाही तर काय खोकणाऱ्याला साथ द्यायची का? आणि हे म्हातारे सुद्धा ऐकत नाही, तो काही ना काहीतरी कुसपट काढतातच. मला तर एक जण म्हणलं, तुम्ही तुमच्या नादाने गावाची पोरं बिघडली. तुम्ही हसले पण मराठी कळली नाही अजून. आमचा नाद कोणाचा असतो? काय शब्द वापरावे म्हाताऱ्यांनी. एक म्हातारा आलं गडावर, मला म्हणे बाबा खूप विकास केला. म्हणलं छान आहे. 2-3 दिवस राहिलं ते. चौथ्या दिवशी म्हणलं मी तर एवढा विकास केला नाही की पाहायला 3 दिवस लागतील. काय झालं? काय नाही, छान वाटलं मला. मी त्याला दुखती नसवर दाबलं त्याला. म्हणलं पोरांनी हाकललं काय? बाबा तुम्हाला सर्वज्ञ तुम्ही. आता म्हातारं हे असलं खडूस म्हातारं कोण ठेवणार घरामध्ये? आदर द्या, मग तुम्हाला आदर मिळेल. मुलांच्या तरुणाच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त त्यांचं ऐकायला. हे 20 वर्षामध्ये एवढं जग बदललं आहे महाराज. एवढं जुन्या काळामध्ये वर्तमानपत्र नव्हते, शाळा नव्हत्या, गुगल नव्हतं. आणि हे एवढं पोरांमध्ये आलं. मुलं आपल्यापेक्षा फास्ट झालेत, बाप मान्यच करत नाहीत. मला डाऊटच येतो कधी कधी. जास्त हुशार पोरगड निघलं की तो बाप होतो. एवढा हुशार कसा काय? कुणाच आहे ते? संशय घ्यायची जागा आहे का? नाही कळालं. विठ्ठल अवघड आहे महाराज. ॲडजस्ट करा तरुण पिढीला. आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर ज्ञानाचा स्वीकार करा. हे अभंगाचं सार आहे. संतांच्या सानिध्यात राहा आणि त्यांच्या चरणाला म्हणजे ज्ञानाला एकत्रीकरण करा. ज्ञान आपल्या हृदयामध्ये स्थिर करा, मग जीवनाचा उद्धार होईल. विठोबा उद्या 12 वाजता काल्याचं कीर्तन आहे. भगवान बाबांचा काला आहे. बसा 1-2 मिनटं. काला आहेत. उद्या सगळ्याला निमंत्रण आहेत. बाबांचा महाप्रसाद घ्यावा. या. जय विठ्ठल.